हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे घेतलेल्या मेजरमेंटनुसार पेपर कटिंग करून घेतलेला आहे आणि तेच पेपर अस्तरवरती ठेवून अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. तर मी मागे एक गाऊन शिवलेला होता साडीपासनं, हाफ अम्ब्रेला गाऊन. तर त्यातलं काही फॅब्रिक उरलेलं होतं, तर म्हटलं त्याच्यासाठी त्यातून एक छोट्या मुलीसाठी छानसा फ्रॉक तयार होईल. तर कपडा असा कसाही उरलेला होता, म्हणजे जास्त असा नव्हता, पण त्यातूनच वरचा जो भाग आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. असं जसं ॲडजस्ट होईल तसं ठेवून केलेलं आहे कटिंग. तर इथे सुरुवातीला काय केलेलं आहे, हातशिलाई करून घेतलेली आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तरला असं तुम्ही टाचन पण लावू शकता, पण ही आयडिया जी आहे ती मेन ह्यांच्यासाठी आहे, बिगनर्स जे आहेत त्यांच्यासाठी. कारण कपडा खूप जर सुळसुळीत असेल तर टाचन लावलं तरी पण निसटतो, त्याच्यासाठी ही आयडिया बेस्ट आहे. तर अशा पद्धतीने मी वरचे शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत आणि वरचा भाग तयार करून घेतलेला आहे. गळ्याला गोट आणि लावून घेतलेला आहे गोट पण, आणि मागे जी आहे हुकपट्टी अशा पद्धतीने तयार केलेली आहे, बघू शकताय. याचा पूर्ण व्हिडिओ मी शूटिंग करण्याचा विचार केलेला होता, पण अर्धाच केलेला आहे, नंतर मी विसरूनच गेले की शूटिंग करायचं. तर बघू शकता इथे हुकपट्टी पण तयार झालेली आहे अगदी फिनिशिंगसहित. तर स्लीव्ज ह्या फ्रिल्सच्या केलेल्या आहेत, कपडा कमी होता म्हणून. तर खूप छान वाटतात लहान मुलींना अशा स्लीव्ज. तर बघू शकता इथे छान असा फ्रॉक तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.